नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या या चॅनलवर, जिथे आपण मेंटल, इमोशनल आणि फिजिकल हेल्थवर बोलतो. त्याचबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अझम्पशन आणि विविध मॅनिफेस्टेशन टेक्निकवरही चर्चा करतो, ज्याने ओव्हरऑल पर्सनल ग्रोथ व बेटर लाईफवर फोकस करायला मदत होईल. त्याच प्रवासातील आजचा आपला हा व्हिडिओ. प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं त्याच्या आयुष्यात सुंदर बदल व्हावेत, परिवर्तन यावं, एक यशस्वी वाटचाल सुरू व्हावी. पण ते प्रत्येक व्यक्तीला मिळू शकत नाही. काहीतरी कोणत्या तरी आयुष्याच्या टप्प्यावर त्याला अडचणी येत असतात आणि तो त्यातच हरवून जातो. तर असं का होतं? तुम्ही पण हा प्रश्न स्वतःला नक्की विचारला असेल कधी ना कधी. याचंच उत्तराच्या जवळ जाण्याचा आज आपण प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहोत. बहुतांश लोक आपल्या आयुष्याला जेव्हा पाहतात, तेव्हा त्यांना असं वाटत असतं, त्यांच्या आयुष्यात ते जे काही करू शकतात किंवा नाही करू शकत, ते एक्सटर्नल एन्व्हायर्नमेंट, सर्कमस्टान्सेस, त्यांच्या आयुष्यात कोणती व्यक्ती आहेत किंवा लोक आहेत, कशा प्रकारच्या परिस्थिती आहेत, हे सर्व जबाबदार आहे. काही प्रमाणात हे खरं असू शकतं, पण पूर्णपणे नाही. कारण असं असतं तर आज जी पण दिग्गज लोक यशस्वी आहेत, त्यांचे सिच्युएशन तर खूप कम्फर्टेबल असायला हवेत मग. पण रिॲलिटीमध्ये तर तसं काहीच नाहीये. तुम्ही रिसर्चही करू शकता त्या बाबतीत. बऱ्याच यशस्वी लोकांकडे रिसोर्सेस नव्हते. त्यांचं बालपण ट्रॉमॅटिक होतं. फेव्हरेबल सिच्युएशन्स नव्हत्या. प्रॉब्लेम्स होते. असे अनेक रिझन्स होते, की त्यातून ते पुढे जाऊच शकत नव्हते. पण त्यांनी या सर्वांना कारणं नाही बनवली. उलट एक्सटर्नल जगाला इग्नोर केलं आणि पुढे जाऊन स्वतःच्या इंटरनल जगामध्ये काम केलं. म्हणजेच लोक स्वतःवर काम करण्यापेक्षा एक्सटर्नल बाह्य जगातील गोष्टींना फिक्स करण्याच्या मागे सतत धावत असतात. रूट कॉजवर कामच करत नाही मुळे. मला माझं हे रिलेशनशिप नीट करायचं आहे. पैशांचा फ्लो माझ्या आयुष्यामध्ये वाढवायचा आहे. करिअर सेट करायचं आहे. पण हे सगळं इफेक्ट्स आहे, जे बाहेरच्या जगात अस्तित्वात आहे. रूट कॉज तर अंतर्मनात आहे, जिथे काम करणं अपेक्षित आहे. बाह्य जगाला प्रत्येक जण इंटरप्रेट करत असतो. स्वतःचे एक आंतरिक जग त्याच्यावरती तो तयार करत असतो. म्हणजेच बाहेरचे जग एक्सटर्नल वर्ल्ड आहे आणि आतलं जग इंटरनल वर्ल्ड आहे. हे प्रत्येकाचं जग भिन्न भिन्न आहे. जितके लोक तितकं त्यांचं जग. हे ऐकायला अनरिअलिस्टिक वाटत असलं तरी हीच रियालिटी आहे. प्रत्येकाच्या मानण्यावर त्याचं आतलं जग निर्माण होत असत. तुम्ही असं समजू शकता, इंटरनल वर्ल्ड एखाद्या नकाशाप्रमाणे आहे, तरी बाह्य जग ही एक रियालिटी आहे. जर नकाशात एरर असतील, तर तुम्ही कधीच करेक्ट ठिकाणी स्वतःला नेव्हिगेट करू शकत नाही. अंतर्मनात नकारात्मकता असेल, चॅलेंजेस असतील, अस्वस्थता असेल, म्हणजेच मनस्थितीच तुमची ठीक नसेल, तर बाहेरच्या जगात तुम्ही कधीच जे हवे ते रिझल्ट्स क्रिएट करू शकत नाही. याचाच अर्थ असा होतो की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात परिवर्तन हवे असेल, ट्रान्सफॉर्मेशन हवे असेल, तर आधी अंतर्मनावर काम केले पाहिजे. माझे मन शांत, रिलॅक्स, समाधानी, समृद्धी, ग्रॅटिट्यूड आणि प्रेमामध्ये असलं पाहिजे. ते त्याने भरलेलं असलं पाहिजे. जशी जमिनीची मशागत तुम्ही कराल, त्याच प्रकारचे पीक तिथे येणार. हे युनिव्हर्सल सत्य आहे. यापुढे आयुष्यात कधीही काही परिस्थिती बिघडलेली दिसत असेल, तर ती बाह्य जगात दुरुस्त करायला जाऊ नका. आधी स्वतःच्या इंटरनल जगात काम करा. त्याचे परिणाम आपोआपच तुम्हाला बाहेरच्या जगात दिसतील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक एक्सरसाइज मात्र नक्की करा. तुमच्या बाहेरच्या जगात कोणते इश्यूज तुम्ही आत्ता सध्या फेस करत आहात, त्यांची एक लिस्ट तयार करा आणि त्याच्याच समोर तुम्ही आतून काय केले पाहिजे याची उत्तरं लिहा. आपल्या प्रश्नांची उत्तरे इतर कोणाकडे नसून ती फक्त आपल्याकडेच असतात. यावर फक्त फोकस करण्याची गरज आहे. यामुळे तुमची बाहेरून आत जाण्याची जर्नी सुरू होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंटमध्ये लिहा, मी माझ्या अंतर्मनाकडे जाण्याचा प्रवास आजपासून सुरू करत आहे. लवकरच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची, स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या. हा प्रवास बाहेरून आत जाण्याचा आहे.